ऐक ना, घरी कोणीच नाहीये, तू येशील का? हे शब्द ऐकल्यावर तुमच्या मनात कदाचित वेगळे विचार आले असतील, पण या घटनेत याचा अर्थ वेगळा आहे. संशय, फॅन्टसी, प्रेम आणि क्रूर अंत अशी धक्कादायक कथा आहे बँगलोरमधील प्रेरणा आणि किरण यांची. मैत्री, प्रेम आणि लग्नाचा तगादा. किरण आणि प्रेरणा हे दोघे एका टेलिकॉम कंपनीमध्ये सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करत होते. गेल्या 2 वर्षापासून त्यांची ओळख होती. सुरुवातीला मैत्री झाली आणि हळूहळू त्याचे रूपांतर प्रेमात झाले. दोघांचेही वय 27 वर्ष होते. लग्न करण्याचे वय झाल्यामुळे प्रेरणा किरणकडे लग्नाचा तगादा लावू लागली. मात्र किरण काही ना काही कारणे सांगून लग्नाचा विषय टाळत असे. किरण वारंवार लग्नाचे टाळत असल्याने प्रेरणाच्या मनात संशय आला. किरणचे इतर कोणाशी तरी प्रेमसंबंध आहेत आणि तो आपल्याला सोडून देईल या संशयाने तिला ग्रासले. याच संशयातून तिने एक भयानक कट रचला. प्रेरणा आपल्या आई आणि भावासोबत अंजनानगर परिसरात राहत होती. 21 एप्रिलच्या दिवशी तिची आई आणि भाऊ कामासाठी सकाळीच घराबाहेर पडले होते. हीच संधी साधून तिने किरणला फोन करून घरी बोलावले. घरी कोणी नाहीये, तू ये, आपण काहीतरी मजा करूया असे सांगून तिने त्याला बोलावून घेतले. प्रेरणाने घरात आधी सर्व तयारी करून ठेवली होती. दोरी, केरोसिन आणि खुर्ची. किरण घरी आल्यावर काही वेळा त्यांच्या गप्पा झाल्या. गप्पा मारता मारता प्रेरणा त्याला म्हणाली, आज आपण काहीतरी नवीन करूया. तिने किरणला खुर्चीवर बसून दोरीने घट्ट बांधले. डोळ्याला पट्टी बांधली. किरणला वाटले की हा काहीतरी रोमांस किंवा फॅन्टसीचा काही नवीन प्रकार आहे, म्हणून त्यानेही कोणताही विरोध केला नाही. किरणला खुर्चीला खिळवून ठेवल्यानंतर प्रेरणाने 5 मिनिटात आले असे म्हणून बाजूला झाली. त्यानंतर तिने अचानक किरणच्या अंगावर केरोसिन ओतले आणि काही समजायच्या आत त्याला पेटवून दिले. किरणचे शरीर आगीत होरपळू लागले. दोरखंडाने घट्ट बांधलेले असल्यामुळे त्याला हालचालही करता येत नव्हती. बाहेर येणारा धूर आणि किरणच्या किंचाळ्या ऐकून शेजाऱ्यांना संशय आला. त्यांनी तातडीने पोलिसांना बोलावले. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. प्रेरणाने सुरुवातीला बनाव रचला की किरणने स्वतःला पेटवून घेतले आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले. किरणने स्वतःसोबत कोणताही ज्वलनशील पदार्थ आणला नसल्याचे सीसीटीव्हीत स्पष्ट झाले. सर्वात धक्कादायक पुरावा प्रेरणाच्या फोनमध्येच मिळाला. तिने किरण जळत असतानाचा व्हिडिओ स्वतःच्या फोनमध्ये शूट केला होता. या पुराव्यामुळे प्रेरणाचा खोटेपणा उघड झाला आणि पोलिसांनी तिला अटक केली. एका संशयाने आणि चुकीच्या विचाराने एका तरुणाचा जीव गेला आणि एका तरुणीचे आयुष्य उद्ध्वस्त झाले.